सागर अनेक वर्षांनी आपल्या गावात परत आला होता. गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक जागा त्याला जुन्या आठवणी सांगत होती. तो नदीकाठी गेला, जिथे तो आणि अन्वी तासनतास बसून गप्पा मारायचे. सागरच्या मनात एकच विचार होता, अन्वी मला माफ करेल का? दुसऱ्या दिवशी तो अन्वीला भेटायला गेला. पण समोरची अन्वी पाहून सागर थक्क झाला. ही तीच अन्वी नव्हती, जी कधी त्याच्या एका फोनसाठी रात्रभर जागायची. आज अन्वी आत्मविश्वासाने उभी होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. सागरने हळू आवाजात म्हटलं, अन्वी. अन्वीने वळून पाहिलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. सागरच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, मी खूप उशिरा समजलो. तुझ्यासारखं प्रेम मला कोणीच दिलं नाही. अन्वी हसली आणि म्हणाली, सागर, काही लोकांची किंमत आपल्याला ते दूर गेल्यावर कळते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सागरला तिच्या शब्दांनी वेदना झाली. तो म्हणाला, मला एक संधी देशील का पुन्हा सुरुवात करण्याची? अन्वी काही बोलली नाही. ती फक्त म्हणाली, मी तुझी वाट पाहणं खूप आधी थांबवलं आहे सागर. हे ऐकून सागर हादरला, कारण त्याला वाटलं होतं की अन्वी अजूनही तिथेच असेल. पण अन्वी पुढे गेली होती. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती आली. सागरने आश्चर्याने पाहिलं. अन्वी त्या व्यक्तीकडे पाहून हसत होती. सागरच्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले. अन्वीच्या आयुष्यात आता कोण आहे? आणि पहिल्यांदाच सागरला भीती वाटली की कदाचित त्याने गमावलेलं प्रेम परत कधीच मिळणार नाही. सागरच्या डोळ्यासमोर एकच चित्र होतं. अन्वी हसत होती आणि तिच्यासोबत एक मुलगा उभा होता. सागरच्या मनात विचार आला, कदाचित अन्वीने मला विसरलं. कदाचित तिच्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आहे. तो शांतपणे तिथून निघून जाणार इतक्यात अन्वीने त्याला थांबवलं. सागर, थांब. सागर वळला. अन्वी हसून म्हणाली, ज्याला पाहून तू गैरसमज करतोयस त्याचे सत्य तुला माहीत आहे का? सागर काहीच बोलला नाही. अन्वीने त्या मुलाची ओळख करून दिली. हा आहे आरव, माझा मित्र. सागरला आश्चर्य वाटलं. अन्वी पुढे म्हणाली, ज्या काळात मी खूप तुटले होते त्या काळात आरवने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. पण आमचं नातं फक्त मैत्रीचं आहे. सागरच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. तो म्हणाला, म्हणजे तू अजूनही एकटी आहेस? अन्वी शांत झाली. ती म्हणाली, एकटी नाही सागर, मी स्वतःसोबत आहे. हे ऐकून सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, ज्या मुलीला त्याने दुर्लक्षित केलं ती त्याच्याशिवायही मजबूत झाली होती. सागर म्हणाला, अन्वी, मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली, पण माझं प्रेम खोटं नव्हतं. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रेम फक्त बोलण्यात नसतं सागर, ते निभवण्यात असतं. हे शब्द सागरच्या मनाला लागले. त्या रात्री सागर नदीकाठी एकटाच बसला होता. त्याला जुने दिवस आठवत होते. पण आता प्रश्न होता, अन्वी त्याला पुन्हा एक संधी देईल का? की सागरला आता समजलं होतं, अन्वीला परत मिळवण्यासाठी फक्त माफ कर म्हणणं पुरेसे नाही. कारण प्रेम हरवलं नव्हतं, पण विश्वास तुटला होता. दुसऱ्या दिवसापासून सागरने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज अन्वीला फोन करून त्रास देत नव्हता, कारण त्याला माहीत होतं तिला वेळ हवा आहे. तो फक्त एवढंच म्हणायचा, अन्वी, मी तुझी वाट पाहीन जशी तू कधी माझी वाट पाहिली होतीस. अन्वी बाहेरून शांत होती, पण मनात कुठेतरी सागरच्या बदलाकडे पाहत होती. एक दिवस गावात जोरदार पाऊस आला. अन्वी एका कामासाठी बाहेर गेली होती आणि रस्त्यात तिची गाडी बंद पडली. तिने कोणाला फोन करावा याचा विचार केला आणि अचानक सागर तिथे आला. तो स्वतः पूर्ण भिजला होता, पण सुरक्षित घरी पोहोचवलं. अन्वीने विचारलं, तू अजूनही माझी काळजी का घेतोस? सागर हसून म्हणाला, कारण तुझी काळजी घेणं ही माझी सवय होती आणि काही सवयी आयुष्यभर राहतात. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती म्हणाली, सागर, मला भीती वाटते पुन्हा विश्वास ठेवायची. सागरने शांतपणे उत्तर दिलं, यावेळी मी शब्दांनी नाही, माझ्या कृतीने तुला विश्वास देईन. काही दिवस गेले. सागरने परदेशातील नोकरी सोडली नाही, पण यावेळी त्याने आयुष्यात नात्याला योग्य जागा दिली. तो अन्वीच्या स्वप्नांना साथ देऊ लागला. हळूहळू अन्वीच्या मनातील भीती कमी होऊ लागली. एक दिवस नदीकाठी पुन्हा दोघे भेटले, जिथे त्यांच्या कथेची सुरुवात झाली होती. सागर म्हणाला, अन्वी, मला पुन्हा तुझा हात धरायचा आहे.
पण यावेळी तो कधीही सोडायचा नाही. अन्वीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणाली, मला तुझ्यावर प्रेम अजूनही आहे सागर, पण यावेळी मला तुझं बदललेलं मन हवं आहे. दोघांनी पुन्हा एकमेकांचा हात धरला, कारण खरं प्रेम कधी कधी हरवत नाही, ते फक्त वेळ आणि विश्वासाची परीक्षा घेतं. या कथेचा संदेश, ज्यांची किंमत वेळेत कळते ते नातं जपलं जातं.